नमस्कार, मी सी ए रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 53ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा काना एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी जे केलं, जे करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला तुम्ही आजपर्यंत जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे, सकारात्मक विचार येत आहेत आणि जी काही नकारात्मकता आहे ती पूर्णपणे निघून जात आहे. मी निरोगी आहे, मी आनंदी आहे, मी सुखी आहे आणि मी सर्वांना त्यामुळे आनंद, सुख, सकारात्मक ऊर्जा, विचार देऊ शकत आहे आणि यामध्ये पूर्ण युनिवर्स अविरत माझी मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण भ्रामरी प्राणायाम करूया.
दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि या प्रकारे ठेवून ओंकार ध्यान करायचे आहे. आणि आता आपण 1 मिनिटाचं मौन ध्यान करणार आहोत. सुरुवात करूया. 1 मिनिटाचं मौन ध्यान. चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवण्याचा प्रयत्न करा. जे काही विचार येत असतील येऊ द्या, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आता आपण मनाचे श्लोक म्हणूया. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वारवाचा, गमो पंत आनंद या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. प्रभाते मणी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. सावकाश डोळे उघडायचे आहेत. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है.
करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय अति सर्वत्र वर्जते. म्हणजेच काय तर अति प्रमाणात तुम्ही जी गोष्ट कराल घ्याल ती टाळायची आहे आपल्याला. ते चांगलं नाही. मग ते तुमचं खाणं असो, पिणं असो, वागणं असो, बोलणं असो, ऐकणं असो, पाहणं असो, सर्व गोष्टीकडे आपल्याला प्रमाणशीर ठेवायचे आहे, प्रमाणात ठेवायचं आहे. कारण का जिथे जिथे ह्या गोष्टी जास्त होतील त्यामुळे आपल्यालाच त्रास होणार आहे आणि होतोही. आता तुम्ही पहा, खाण्यामध्ये नॉनव्हेज आणि व्हेज ह्या प्रकारापेक्षा तुम्ही व्हेज पण जास्त प्रमाणात खाल्ला तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणजेच बासुंदी काय, गुलाबजाम काय, बासुंदीच्या तुम्ही 10 वाट्या 5 वाट्या जर एका वेळी संपवल्या तर त्रास कोणाला होऊ शकतो. मग तिथे व्हेज आणि नॉनव्हेजचा प्रश्नच सोडून द्या. म्हणजेच काय तर गोष्टी आपल्याला प्रमाणशीर करायच्या आहेत आपल्या आयुष्यात. प्रत्येक गोष्टीला प्रमाण असतंच. ते अति झालं तर त्याचा त्रास स्वतःला तर होतोच आणि तो दुसऱ्यांनाही आपल्याबरोबर होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ते टाळायचं आहे. म्हणजेच अति सर्वत्र वर्जते. सगळ्या गोष्टीला प्रमाणशीर करा, प्रमाणशीर खा. म्हणजे तुमच्या आहारावरती नियंत्रण राहू द्या, तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण असलं पाहिजे, तुमच्या पाहण्यावरती नियंत्रण असलं पाहिजे, तुमच्या ऐकण्यावरती नियंत्रण असलं पाहिजे. कुठलीही गोष्ट प्रमाणाच्या बाहेर केली तर त्याचा दुष्परिणाम हा नक्की आहेच आणि तो आपण स्वतः अनुभवत असतोही. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्या. पुन्हा भेटू द्या नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.